मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की भाग्यश्री आणि प्राजक्ता हे बोलत बसलेले असतात। त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की पुढच्या वर्षी मी रोहनसाठी वटपौर्णिमेची पूजा करत असेल तेवढ्यामध्ये तिथं सायली येते आणि त्यांना म्हणते की तुम्ही कशा आहात। त्यावेळेस त्या सांगतात की आम्ही छान आहोत आणि सायलीताई तू कशी आहेस। त्यानंतर सायली म्हणते की मी छान आहे, पण माझं तुमच्याकडे एक काम होतं आणि हे वटपौर्णिमेचं वाण आहे ते आनंदीला द्यायचं आहे, पण मला थोडंसं काम असल्यामुळं मी तिच्याकडे जाऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही हे वाण आनंदीला द्या। त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की हो आम्ही हे वाण आनंदीला नक्की देऊत, पण आनंदीला दिसत नाही ना। त्यानंतर इकडं सायली म्हणते की हो तिला दिसत नाही, पण मनाने आणि भक्तीने केलेली पूजा ही देवालाही आवडते, म्हणून ती तिथून निघून जाते। त्यानंतर इकडं भाग्यश्री ही रोहनसोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत असते आणि तेव्हा ती सांगते की मी तुझ्या नावाची मेहंदी काढलेली आहे। त्यावेळेस रोहन म्हणतो की मला काहीच दिसत नाही। त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते त्यामध्ये तुझं नावही लिहिलेलं आहे आणि तेवढं तिथे प्राजक्ता येते आणि भाग्यश्री म्हणते की तू माझ्या एंगेजमेंटच्याही कार्यक्रमात नव्हती आणि तू रोहनशी बोल, पण प्राजक्ता म्हणते की मला थोडंसं काम आहे आणि ती तिथून निघून जाते। त्यानंतर इकडं रोहनला भाग्यश्री म्हणते की मी माझं घर वगैरे सगळं सोडून येत आहे। त्यानंतर इकडं तृप्ती आणि कौस्तुभा बोलत थांबलेले असतात आणि तृप्ती म्हणत असते की मला फॉरेन ट्रिपला कधी घेऊन जाणार आणि तुमच्याकडे एवढे पैसे आहेत। तेवढ्यामध्ये ती ताई येतात आणि कौस्तुभला सांगतात की माझं तुझ्याकडे काम आहे। तेव्हा तो म्हणतो की काय आहे आणि सांग मी करतो। त्यानंतर इकडं आई म्हणतात की तुला रोहनबद्दलची माहिती काढायची आहे। त्यावेळेस इकडं कौस्तुभ म्हणतो अगं आई हे तर आपलं अरेंज मॅरेज आहे ना, आता एंगेजमेंट पण झालेली आहे आणि आता का माहिती काढायला सांगत आहेस। त्यावेळेस इकडं आई म्हणते मी तुला जेवढं सांगितलेलं आहे तेवढं तू काम कर। त्यावेळेस इकडं कौस्तुभ म्हणतो की ठीक आहे आणि त्याच गल्लीमध्ये माझी काही फ्रेंड राहतात आणि मी त्यांना विचारून रोहनबद्दलची माहिती तुला सांगतो आणि असं म्हणून कौस्तुभ हा तिथून निघून जातो। त्यानंतर इकडं रोहन हा चहा पीत बसलेला असतो आणि त्यांचा व्हिडिओ कॉलही झालेला असतो। त्यानंतर भाग्यश्री प्राजक्ताकडे येते आणि म्हणते तुला मी बोलले होते ना व्हिडिओ कॉलवरती रोहनसोबत बोल, तर तू का नाही बोलली। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मला थोडंसं काम आठवलं होतं म्हणून मी काम करायला निघून गेले। त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की तू मला आज रोहनसोबत लग्न करायला सजेस्ट केलं म्हणून मी आज तयार झाले आणि रोहन हा खूप छान मुलगा आहे आणि आमची बॉन्डिंग पण खूप छान मॅच होत आहे आणि तो मला राणीसारखं ठेवेल असं म्हणत आहे। तेव्हा प्राजक्ताला ती थँक्यू म्हणते आणि तिला मिठी मारते। त्यावेळेस इकडं प्राजक्ता विचार करते की मी हिला रोहनसाठी तयार केलं नसतं तर बरं झालं असतं। त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते मला माहीत आहे तू तुझ्या हातावरती मेहंदी काढलीच नसेल आणि भाग्यश्री म्हणते की थांब मीच कोण घेऊन येते आणि मी मेहंदी काढते। त्यानंतर भाग्यश्री तिच्या हातावर मेहंदी काढते आणि म्हणते की मी हा फोटो काढून रोहनला दाखवते, पण तिला आठवतं की त्याच्या अगोदर मी त्याला साखर पाणी लावते म्हणजे मेहंदी ही चांगली रंगेल। त्यानंतर इकडं भाग्यश्री ही साखरपाणी आणायला निघून जाते आणि प्राजक्ताला भाग्यश्रीच्या मोबाईलमध्ये रोहनचा नंबर दिसतो आणि प्राजक्ताही रोहनचा नंबर सेव्ह करून घेते। त्यानंतर इकडं आलोक कारवला म्हणतो की तू भाग्यश्रीचं वॉलेट द्यायला का गेला होतास, तू ड्रायव्हरपाशीही देऊ शकला असतास ना। त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की ती मुलगी खूप डॅशिंग आहे आणि खूप छान आहे म्हणून मला तिला भेटायचं होतं म्हणून मी गेलो होतो, पण काय करणार माझा चान्स गेला, ती एंगेज आहे। आणि त्यानंतर इकडं आलोकला विचारतो की तू कधी लग्न करणार आहेस। त्यानंतर इकडं आलोक म्हणतो की ज्या रस्त्याला आपल्याला जायचंच नाही त्या रस्त्याला मी कशाला जाऊ आणि मला असं काहीच नाही आहे। त्यानंतर इकडं आरव बाहेर जातो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की तिथे असलेल्या गिफ्टला रेड कलरचे गुलाबाची फुलं लावलेली असतात आणि तो रेड कलर पाहून तो अग्रेसिव्ह होतो आणि सर्व गिफ्टचे बॉक्स फेकून देतो आणि त्यातला ते चिमदाडतो। तेवढ्यामध्ये आरव येतो आणि आरव तो सगळे गुलाबाची फुलं घेऊन आपल्या खिशामध्ये टाकतो आणि इकडं आलोक सुलोचना यांना म्हणतो की हे सगळं तू का करत आहेस आणि त्यानंतर तिच्यावरती हात उचलतो। असं वाटत असतानाच आरव त्याला पकडतो आणि म्हणतो की इथं काहीच रेड नाही आहे। त्यानंतर ते दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि इकडं आरव विचार करतो की दादा हा अग्रेसिव्ह का होतो। त्यानंतर इकडं सुलोचना
सगुणाला म्हणते की तुला कितीदा सांगितलं आहे की लाल वस्तू घरामध्ये आणायच्या नाहीत, तरीही हे कसं झालं. त्यावेळेस इकडं सगुणा सुलोचना यांना सॉरी म्हणतात. त्यावेळेस सुलोचना म्हणतात की तुझं सॉरी मी कशासोबत खाऊ, आणि सॉरी म्हणण्यापेक्षा आधी काळजी घ्या. त्यानंतर इकडं आरव सुलोचना मॅडम यांना म्हणतो की तो रेड फुलामुळे अग्रेसिव्ह झाला, पण ते तुला माहीत आहे की त्याचं कारण काय आहे ते शोधून काढणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर इकडं सुलोचना हा विचार करत असतात की मी या सगळ्यामधून आलोकला कसं बाहेर काढू. त्यानंतर त्या ठरवतात की आपल्या घरामध्ये एक मोठी पार्टी व्हायला हवी आरव घरी आलेल्याच्या कारणावरून. त्यावेळेस त्यामध्ये आलोक आणि आरव दोघंही सहभागी होतील. त्यावेळेस आपल्या बिझनेसमधले आणि आपल्या जवळच्या सर्व व्यक्तींना बोलवा. त्याचबरोबर प्राजक्तालाही त्या पार्टीमध्ये इन्व्हाइट करा, आणि त्यामुळे आलोक हा बाहेर यायला पाहिजे. त्यावेळेस इकडं अंबिका म्हणते की जाऊबाई असं तुम्ही काय करत आहात. आजपर्यंत तुम्ही हे जे चित्र निर्माण केलेलं आहे की जी काही आपली कंपनी आहे ती आलोक चालवतो, आणि जर त्यांना उद्या कळालं की आलोक हा कॅपेबल नाही आहे कंपनी चालवण्यासाठी, तर सगळे लोक आपल्यावरती बोलतील आणि आपल्याला खूप नुकसान होईल. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की मी ते पाहिजे.